थेट मुद्द्यावर येऊया. आज आपण एका अशा भयंकर वास्तवाचा वेध घेणार आहोत ज्याने वैद्यकीय क्षेत्रात जाऊ पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या विश्वासाचा अक्षरशः चुराडा केलाय. हे फक्त एक साधं विश्लेषण नाहीये, तर हा त्या संपूर्ण व्यवस्थेचा भांडाफोड आहे जिने गुणवत्तेच्या नावाखाली लाखो विद्यार्थ्यांचा विश्वासघात केलाय. चला तर मग या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि पाहूया नक्की काय आणि कसं घडलंय. आता हे वाक्य पहा, वाचूनच अंगावर काटा येतो ना. देशातील सर्वात कठीण आणि मानाची समजली जाणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षा, आणि तिचा पेपर टेलिग्रामवर चक्क 500 रुपयांना विकला जातोय. म्हणजे ज्या परीक्षेसाठी विद्यार्थी स्वतःचं रक्त आटवतात, त्या परीक्षेच्या विश्वासार्हतेची किंमत काही माफियांनी फक्त 500 रुपये लावलीये. हे खरोखरच अत्यंत संतापजनक आहे. आणि याचा फटका नक्की किती जणांना बसलाय? 44 लाख. हो, 44 लाख. आणि हा फक्त एक कागदावरचा आकडा नाहीये बरं का. देशातल्या जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ह्या एका दिवसासाठी आपल्या आयुष्यातली 2-2, 3-3 वर्ष पणाला लावली होती. जर आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या तयारीची वर्षे एकत्र केली ना, तर ती तब्बल 44 लाख वर्ष होत आहेत. विचार करा, 44 लाख वर्षांची अखंड मेहनत एका लीक झालेल्या PDF फाईलमुळे एका सेकंदात मातीमोल झालीये. विभाग 1, सर्वात मोठा व्यवस्थात्मक विश्वासघात. आपण याला असं का म्हणतोय? कारण हा फक्त पेपर फुटण्याचा एखादा किरकोळ प्रकार नाहीये, तर ज्या संस्थांवर आपण आणि विद्यार्थ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांनी केलेला हा थेट विश्वासघात आहे. आणि इथला विरोधाभास पहा. एकीकडे परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसोबत एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. जाड जॅकेट घालू नका, पाण्याची बाटली पारदर्शकच पाहिजे, घड्याळ अजिबात चालणार नाही, एवढी कडक तपासणी. आणि दुसरीकडे कोट्यावधी रुपये खर्च करून चालवली जाणारी हीच भव्य व्यवस्था स्वतःचा मुख्य पेपर मात्र व्हॉट्सॲपवर होण्यापासून वाचवू शकत नाहीये. हा विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाचा निव्वळ अपमान नाहीये का? विभाग 2, आर्थिक आणि भावनिक फटका. आता आपण या बातमीच्या मथळ्यांच्या थोडं पलीकडे जाऊया. या सगळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर जो आर्थिक आणि भावनिक आघात झालाय ना, तो खऱ्या अर्थाने हृदय पिळवटून टाकणारा आहे. या परीक्षेची खरी मानवी किंमत काय आहे ते थोडं समजून घेऊया. अनेकांच्या वडिलांनी मुलांच्या कोचिंगची फी भरण्यासाठी स्वतःची एकमेव शेतजमीन विकली आहे. आयांनी आपली मंगळसूत्र गहाण ठेवत परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता यावं म्हणून विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशन्सवर फक्त 20 रुपयांचं प्लास्टिक अंथरून रात्र काढली आहे. आणि जेव्हा अचानक कळतं की परीक्षाच रद्द झाली आहे, तेव्हा परतीचा प्रवास आणि हॉटेलचा खर्च अचानक चौपट वाढतो. या कुटुंबांनी हे सगळं कसं आणि का सहन करायचं? यातलीच एक मन सुन्न करणारी कहाणी समोर आलीये. बिहारमधला एक विद्यार्थी, ज्याला या परीक्षेत 750 गुण मिळाले होते, त्याच्या वडिलांनी या तयारीसाठी आपली शेतजमीन विकली होती. त्याने पूर्ण गावाला अगदी अभिमानाने सांगितलं होतं की तो त्यांच्या गावातील पहिला डॉक्टर होणार आहे. पण आता हे स्वप्न पूर्णपणे भंगलंय. अनिश्चिततेमुळे त्याच्या डोळ्यांसमोर आता फक्त आणि फक्त अंधार आहे. आणि या सगळ्या गोंधळातलं सगळ्यात विदारक सत्य काय असेल तर ते हे आहे. मुलांसाठी कदाचित पुढच्या वर्षी पुन्हा प्रयत्न करण्याचा मार्ग खुला असेलही, पण अनेक मुलींसाठी ही परीक्षा म्हणजे स्वतंत्र आयुष्याकडे जाणारा एकमेव मार्ग होता. जर उशिराने होणाऱ्या या फेरपरीक्षेत त्यांना अपयश आलं तर अनेक कुटुंबांमध्ये त्यांना दुसरी संधी दिली जात नाही. त्यांचं सक्तीने लग्न लावून दिलं जातं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य घरकामातच संपून जातं. ही आजची भीषण वास्तविकता आहे. विभाग 3, परीक्षा घेणाऱ्या संस्थांचं अपयश. मग या सगळ्याला जबाबदार कोण? नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA आता सगळे बोट दाखवत आहेत. तज्ज्ञ तर आता या संस्थेला नॉन ट्रस्टेबल एजन्सी म्हणजेच अविश्वासार्ह संस्था म्हणू लागले आहेत. आणि असं का म्हणतायत तर हा घटनाक्रम पहा. हे सगळं काही एका रात्रीत घडलेलं नाहीये. परीक्षेच्या कित्येक दिवस आधीपासून टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर पेपर लीक झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण संस्थेने काय केलं? परीक्षेच्या 2 दिवस आधी अत्यंत गर्विष्ठपणे ट्विट केलं की ही काही शाळेची परीक्षा नाहीये. पण जेव्हा प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी देशभरात पेपर फुटल्याचं उघडीस आलं, तेव्हा त्यांनी गुपचूप ते ट्विट डिलीट केलं आणि नाईलाजाने परीक्षा रद्द केली. एवढा निष्काळजीपणा? आणि हे सगळं करण्यासाठी त्यांच्याकडे बजेट किती होतं माहितीये? तब्बल 400 कोटी रुपये. हा आपला सामान्य करदात्यांचा आहे. एवढा प्रचंड निधी हाताळणारी संस्था एका साध्या कागदाच्या तुकड्याची सुरक्षा करू शकत नाही? हा प्रश्न साहजिकच आज प्रत्येकजण विचारतोय. या संपूर्ण विश्लेषणातून आणखी एक भयानक गोष्ट समोर येतेय, ती म्हणजे भ्रष्ट कोचिंग सेंटर्सची भूमिका. बडे परीक्षा माफिया कधीच थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. हे काही भ्रष्ट कोचिंग सेंटर्स आपला जमीर विकतात आणि मध्यस्थाची भूमिका निभावतात. ते या माफियांना थेट गरजू विद्यार्थ्यांशी जोडतात. जोवर या अदृश्य दुव्यांवर हातोडा पडत नाही, तोवर हे रॅकेट थांबवणं निव्वळ अशक्य आहे. विभाग 4, फेर परीक्षेचं दुःस्वप्न.
आता या सगळ्यानंतर विद्यार्थ्यांसमोर उरतो तो फेरपरीक्षेचा अत्यंत भयानक आणि अंधारा रस्ता. फेरपरीक्षा हा शब्द ऐकायला खूप सोपा वाटतो, पण इतिहास काय सांगतो? 2015 मध्ये जेव्हा AIPMTचा पेपर फुटला होता, तेव्हा 1.5 महिन्यानं झालेली फेरपरीक्षा ही पहिल्या परीक्षेपेक्षा तब्बल 10 पट अधिक कठीण होती. तज्ज्ञांचं स्पष्ट म्हणणं आहे की अशा वेळी पेपर काढणाऱ्यांचा उद्देश विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं नसून त्यांच्यावर सूड उगवणं हाच असतो. म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला त्यांनाच याची सर्वात मोठी शिक्षा मिळते. या फेरपरीक्षेचं चक्र किती त्रासदायक असतं विचार करा. आधीच पेपर फुटल्यामुळे आलेलं तीव्र नैराश्य आणि लईचा झालेला भंग, त्यात पुन्हा प्रवासाचं बुकिंग करण्यासाठी येणारा प्रचंड आर्थिक ताण, आणि या सगळ्यावर कडी म्हणजे त्या अत्यंत कठीण सूडबुद्धीने काढलेल्या पेपरला सामोरे जाण्याची भीती. अगदी जे टॉपर विद्यार्थी आहेत ना, त्यांनाही आता खात्री वाटत नाहीये की या नवीन पेपरमध्ये त्यांचं वैद्यकीय प्रवेशाचं स्वप्न टिकून राहील की नाही. विभाग 5 व्यवस्था बदलेल का? आता आपण ह्या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. प्रश्न हा आहे की एवढा मोठा राष्ट्रीय पातळीवरचा गोंधळ झाल्यानंतर तरी आपली व्यवस्था खरोखर बदलेल का? सध्याचे कायदे पाहिले तर पेपर फोडणाऱ्यांसाठी 5 ते 10 वर्षांची शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे. पण ज्या सराईत गुन्हेगारांनी 22 लाख मुलांची 44 लाख वर्ष उद्ध्वस्त केली आहेत, त्यांच्यासाठी ही शिक्षा खरोखरच पुरेशी आहे का? हे माफिया दरवर्षी हेच काम करतात. ते या व्यवस्थेचा हसत हसत गैरफायदा घेतात. त्यांना या जुजबी कायद्यांची अजिबात भीती राहिलेली नाहीये. म्हणूनच शिक्षण तज्ज्ञांनी काही अत्यंत कडक आणि व्यवस्थात्मक उपाय सुचवले आहेत. त्यांच्या मते आता नेहमीची संथ CBI चौकशी अजिबात पुरेशी नाहीये. या प्रकरणाची थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे तात्काळ देखरेख सोपवली गेली पाहिजे आणि याचा अहवाल थेट पंतप्रधान कार्यालयाला म्हणजेच PMOला देणं बंधनकारक असावं. शिवाय फेरपरीक्षा होईपर्यंत देशभरातील शैक्षणिक संस्थांनी या निराशेच्या गर्दीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आधार आणि क्लासेस उपलब्ध करून देणं आता अत्यंत गरजेचं आहे. शेवटी हे विश्लेषण संपवताना हा एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. विद्यार्थ्यांच्या या 44 लाख वर्षांच्या अखंड तपश्चर्येच्या आणि बलिदानाच्या बदल्यात अखेर निर्विवाद उत्तरदायित्व निश्चित होईल का? की आपला देश नेहमीप्रमाणेच काही दिवसांनी हे सगळं विसरून याच भ्रष्ट दुष्टचक्रात अडकून राहण्यास नशीबवान आहे? यावर आपण सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा. आजच्या या विश्लेषणात इतकंच.